देवराई फाउंडेशन व पूनम पार्क युवा मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी जिल्हा परिषद शाळा एक्साल सागाव येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले। तसेच महिला पुरुष मंडळीला ब्लँकेट व छत्री वाटप करण्यात आले। तसेच देवराई फाउंडेशन आयोजकाने आलेल्या पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्री रमणलाल जैन, मान्य श्री चंपक राठोड, मान्य श्री कैलास खोसे, मान्य श्री अरविंद कारेकर, मान्य श्री शरद बॉम्बले, मान्य श्री रुपेश दलवी, मान्य श्री आनंद पावडे, मान्य श्री जगदीश जैन, तसेच देवराई फाउंडेशनचे कार्यकर्ते मान्य श्री दिनेश मेंघे, माजी सरपंच मान्य श्री यतीश पाटील, माजी उपसरपंच मान्य श्री दिनेश पाटील, उपसरपंच मान्य श्री रुपेश भोईर, प्रफुल्ल पाटील, प्रतीक थोरात, व्यारा गावित, दीपिका दुपारे, रवीना पारधी, विनोद तारकनाथ, आयोजकां मान्य श्री दिनेश मेंघे, माजी सरपंच मान्य श्री दिनेश पाटील, उपसरपंच यतीश पाटील, माजी उपसरपंच यतीश पाटील, रुपेश पाटील, तसेच आलेल्या पाहुण्यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। सर्वांचे मनपूर्वक स्वागत। सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून आज आपण एकत्र आलो आहे। आपण सर्वजण येथे एकमेकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी आणि गरजूच्या आयुष्यात थोडा दिलासा देण्यासाठी जमलो आहे। माणूस हा समाजशील प्राणी आहे, त्यामुळे एकमेकांना मदत करणे, एकमेकाच्या दुःखात धावून जाणे हा आपला मूळ धर्म आहे। आज येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे सांगू इच्छितो की तुम्ही एकटे नाहीत। देवाची कृपाने तुमच्या पाठीशी हा समाज आणि आपले पूनम पार्क युवा मंडळ लालबाग उभा आहे। आम्ही येथे केवळ मदत करण्यासाठी नाही तर तुमच्या सुखदुःखात भागीदार होण्यासाठी आलो आहोत। आपण सर्वांनी मिळून एकजुटीने राहूया आणि एकमेकांना आधार देऊया। तुम्ही कधी स्वतःला एकटा समजू नका, देवाची कृपा तुमच्या पाठीशी आहे। तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। जमलेले सगळे पदाधिकारी, गावचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि इथे जमलेले सगळे विद्यार्थी आणि शिक्षक आणि गावकरी, आम्ही पूनम पार्क लालबाग म्हणजे जिथे लालबागचा राजा बसतो तिथून आम्ही साधारणतः 2 मिनिटाच्या अंतरावर आमची वसाहत आहे। तर आमच्या वसाहतीतील काही तरुणांनी त्यावेळेला, किंवा आम्ही तरुणच आहोत आम्हाला समजतो, ही सेवाभावी संस्था आम्ही स्थापन केली, पूनम पार्क युवा मंडळ, आणि त्याच्यातर्फे गेले 15 वर्ष लोकांना मदत करण्याची कामं करतो। आम्हाला अनेक दानशूर लोक भेटतात आणि त्यांच्या मदतीनेच आमचा हा कार्यक्रम नेहमी चालू असतो। दर रविवारी आम्ही KM हॉस्पिटलजवळ अन्न कार्य करतो आणि वर्षातून एकदा ते 2दा असं गावामध्ये जाऊन तिथल्या मुलांना जी काही शक्य असेल ती मदत आम्ही नेहमीच करत असतो। यावर्षी आम्हाला आमचं नशीब समजतो की आम्हाला तुम्हाला मदत करण्याचं एक वेळ आलेली आहे, चांगली वेळ आम्हाला दिलेली आहे देवाने। तर असेच ह्या कार्यासाठी जे लोक आम्हाला मदत करतात त्या सगळ्यांचा आम्ही आभार मानतो। साधारणतः जैन समाजातले अनेक लोक आम्हाला यासाठी मदत करतात, मराठी माणसं मदत करतात आणि अशी मदत केल्यामुळे आम्हाला स्वतःला आनंद होतो। मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला सगळ्यांना आनंद होतो। आणि जर गावामध्ये किंवा ह्या मुलांना जर फ्युचरमध्ये अशी कुठली जर मदत पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला बिनशक्कत कधी आम्हाला आमच्याकडे मदत मागू शकता। शक्य ती सगळी मदत आम्ही तुम्हाला करायला तयार आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी चंपक राठोड, पूनम पार्कचा जुना रहिवासी आहे।
आम्ही ही संस्था कमीत कमी मला वाटतं 15 ते 20 वर्षा अगोदर स्थापन केली. आमच्याच सोसायटीच्या बाहेर आम्ही 100 लोकांना फक्त एक सकाळचा रविवारचा नाश्ता आम्ही द्यायचो. त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये लोक येत गेली आणि तो म्हणतात ना हिंदीमध्ये कारवा जुडता गया और हम आगे बढ़ते गए, तशातला प्रकार आहे. त्याच्यानंतर आम्ही तिथंच न थांबता KM हॉस्पिटलच्या बाहेर गेट नंबर 4च्या इकडे दर रविवारी 125 लोकांना आम्ही चालू केलं सकाळचा नाश्ता द्यायचा. हळूहळू लोकांना त्यातले आपुलकी वाटू लागली, सोसायटीतल्या लोकांना आपुलकी वाटू लागली आणि इतर लोकांना देखील. फक्त जैन समाज नाही, याच्यामध्ये महाराष्ट्रीयन मराठी समाज पण, पुनमपाटमधील पण आणि बाहेरील पण, अग्रवाल, पोरवाल, जैन सर्व लोक त्याच्यामध्ये भाग घेऊ लागले. तन, मन आणि धन ह्या तिन्ही प्रकारामध्ये त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. ते 125 लोक जे KM हॉस्पिटलच्या बाहेर जे वाढत 350, 400, 500, 600 लोकांना हा नाश्ता आता पुरवतो आम्ही. दर रविवारी हे मान आम्हाला मिळतो की आम्ही लोकांना गरजवंत लोकांना आम्ही एक काही ना काही फुल ना फुलाची पाकळी आम्ही त्यांना अर्पण करतो असं आम्हाला वाटते. आम्ही ही कोणत्याही कोणावरती मेहरबानी करत नाही, फक्त आमचं मन आम्हाला वाटतं की आम्हाला हे करायला पाहिजे म्हणून आम्ही ते करतो. आज 10 वर्षा अगोदर आम्ही इकडे याच ठिकाणी याच आजूबाजूच्या गावामध्ये देवचोले गावामध्ये आमचे दिनेश मेघे जे त्यावेळेला सरपंच होते त्यांच्या मार्गदर्शनास बरोबर आम्ही आलो होतो. दिनेश मेघे साहेब कुठे आहेत? अशाने आम्ही पहिली वेळ आलेलो. त्यावेळेला पण 150-200 मुलं होती शाळांमध्ये. त्या शाळेचं नवीन बांधकाम चालू होतं बाजूला तिथे आणि तिथे आम्ही आलो. आम्हाला फार बरं वाटलं. त्यावेळेला मी पहिली वेळ गाडी घेऊन आलो. फक्त धूळ आणि धूळ होतं, रस्ते एवढे चांगले नव्हते. संपूर्ण आम्ही धुळीमध्ये झालो. आमच्या बरोबरच्या 2 गाड्या दुसऱ्या आल्या त्यांनी विसरले, ते पुढच्या वेळेला आले नाही परत. बोललं रस्ते झाले की आम्ही असं ते झालं त्यावेळेला. त्याच्यानंतर ते पण आमच्या बरोबर जोडून आहेत. आणखीन लोक वाढली. त्याच्याबरोबर राजेवाडी 2दा आम्ही देवचोळे वगैरे त्या 2-3 वेळा त्यावेळेला आलो तिकडे. नंतर राजेवाडी 2 वर्षा अगोदर. आता आम्ही सागावला आलेलो आहोत. फार बरं वाटतं की आम्ही कोणत्या तरी गावामध्ये, आमच्या भारत देशामध्ये एखाद्या गावामध्ये जिथे आमची गरज आहे किंवा मदतीची गरज आहे तिथे आम्ही पोचू शकतो, याचा आम्हाला अभिमान आहे. आज जे कार्यक्रम इथे आपण सादर केलेला आहे, मुलं आलेली आहेत शाळेतील, त्यांना वह्या, पुस्तकं, पेन आणि गावातील लोकांना ब्लँकेट वगैरे, आपण छत्री, रेनकोट असे काही देणार आहोत. त्याच्यासाठी आम्हाला हे सौभाग्य लाभलेलं आहे. ते कार्य करण्यासाठी दिनेश मेघे यांनी आम्हाला फार मदत केली. इकडच्या बरेच माहिती आम्हाला दिली. त्याच्याबरोबर आम्ही दुसरे सरपंच दिनेशचे आहेत, त्यांचं पण मला फार कौतुक वाटतं की ते स्वतः इतर काम सोडून पण आमच्या या छोटंसं प्रोग्राम आहे हा, पण त्याच्यामध्ये त्यांनी हजेरी दिली आणि ते इथे उपस्थित राहिले. मी या दोघांचं आणि इकडे हजर असलेल्या गावातल्या सर्व मान्यवरांचं एकदा धन्यवाद देतो. त्यांना धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पूनमपाट युवा मंडळ लालबाग यांच्याबरोबरचं आमचं कार्य तसं सांगितलं तर गेली 9-10 वर्षापासून आम्ही विविध गावांमध्ये जाऊन विविध उपक्रम घेत असतो. यावर्षी सरांचा फोन आला होता की आपल्याला एखाद्या शाळेमध्ये कार्यक्रम करायचा आणि मी सागावचंच निवडले होतं की बाकीच्या आजूबाजूच्या ठिकाणी मुलांना शैक्षणिक साहित्य मिळालं होतं पण आपल्या इथं मिळालं नव्हतं हे मला माहीत होतं. आणि हे सर्व रुपेशजींच्यामुळे झालं की रुपेशजींनी सांगितलं की पहिलं सागाव घे, नंतर बाकीच्या ठिकाणी देता येईल तेव्हा देऊ. आणि आम्ही सागाव दिलं आणि सरांनी पण ते मान्य केलं की सागावमध्ये आपण द्यायचं. आणि सरांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम झाला. सर नक्कीच आपण त्या वेळेस आलो होतो तर खूपच म्हणजे धुळीने पूर्ण माखलं होतं, पण आता आमच्या रस्त्यांचे काहीतरी बदल झाला आहे आणि भविष्यातही होईल. म्हणजे आमचं गाव हळूहळू बदलत्या रस्त्यावर आहे. आपण इथे आलात, आमच्या लहान मुलांना किंवा ग्रामस्थांना जे काय वाटप कराल त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणे प्रांत भाषा वेश सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुची प्रार्थना लाभले आयुष्य चित्रके ते जगावे चांगले पावले चालू पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो कुणाला लाभणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुची प्रार्थना हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणे